विनायक, काय सांगाल? रणजित सिंह दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणातच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. काय अपडेट द्याल? विनायक, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ऋषाली बरोबर आहे. रणजितसिंह मोहिते पाटील जे आहे ते गिरीश महाजन यांचा शिवनेरी जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये दाखल झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर कालच त्यांनी जाहीर केलं होतं पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये. हॅलो, बोला बोला विनायक, बोला. ऋषाली बरोबर आहे. रणजित सिंह पाटील जे आहेत ते गिरीश महाजन यांच्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. ज्या प्रकारे त्यांनी काल जाहीर केलं होतं की भाजपमध्ये प्रवेश जो आहे तो करणार आहेत आणि आज दुपारी हा प्रवेश जो आहे तो होतोय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत. त्याचप्रमाणे रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण प्रवेश जो आहे तो होणार आहे. आता सध्या जे आहे ते रणजित सिंह पाटील गिरीश महाजन यांच्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. कारण आपण जर पाहिलं तर गिरीश महाजन यांनीच संपूर्ण ही मध्यस्थी केली होती. सुजय पाटील विखे पाटील असतील किंवा रणजित सिंह मोहिते पाटील असतील यांच्यामध्ये मध्यस्थीचं काम जे आहे ते गिरीश महाजन यांनीच केलं होतं आणि त्यामुळे रणजित सिंह मोहिते पाटील जे आहेत ते या ठिकाणी गिरीश महाजन यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत. शिवनेरी हा बंगला गिरीश महाजनांचा आहे, या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून ते जे आहेत ते वानखेडे स्टेडियमच्या इथं ज्या ठिकाणी पक्षप्रवेश होईल त्या ठिकाणी जाणार आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीला खिंडार जो आहे तो खऱ्या अर्थाने भाजपने पाडलेला आहे. एक मोठा गड जो आहे राष्ट्रवादीचा माडा मानला जायचा. कारण निश्चितच तुमच्याकडून आम्ही अपडेट्स जाणून घेणार आहोतच, पण आपल्यासोबत हेमंत बिर्जे गरवारे क्लब मधून जोडले गेलेत. हेमंत, काय सांगाल? आता गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहे. शिवनेरीवर आता दाखल झालेले आहेत आणि काय आता सांगाल? म्हणजे थोड्याच वेळात भाजप प्रवेश हा होणार आहे आणि काय सध्या तिकडे तयारी आहे? कार्यकर्ते जमलेले आहेत, काय सांगाल? वृषाली, आपण पाहू शकता कशा पद्धतीने गरवारे क्लब हाऊसच्या मध्ये कशा पद्धतीने कार्यकर्त्यांचा जो जमाव आहे तो कशा पद्धतीने दाखल झालेला आहे. इथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होत आहे, घोषणाबाजी होते आहे आणि जो प्रवेश आहे तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा आजही त्या पद्धतीने कुठेतरी दाखवण्यासाठी रणजितच्या त्यांचे कार्यकर्ते नेमका काय उद्देशाने आज कार्यकर्ते आले आहेत? रणजित पाटलांना कशा पद्धतीने तुम्ही ताकद देण्याचा प्रयत्न? ही रणजितदादांनी घेतलेली ही चळवळ मुळात आता एकत्र राहिलेली नाही, एकट्याची राहिलेली नाही. पूर्णपणे संपूर्ण माढा तालुका, माढा मतदारसंघातील सर्व जनतेची ही चळवळ तयार झालेली आहे आणि प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार हा रणजितदादांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. कारण रणजितदादांनी केलेला त्याग, एवढ्या वर्ष केलेली पक्षनिष्ठा ही प्रत्येक कार्यकर्त्यानं जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे हा वातावरण आणि रणजितदादांनी हा निर्णय गेले 10 वर्ष झालं रणजितदादांना पक्षांतर करा म्हणून मागणी होत होती. परंतु रणजितदादांना एक आशा होती की आपण असलेल्या पक्ष व्यवस्थेची, पक्षातली न्याय व्यवस्था योग्य राहील आणि ती सुधारेल. परंतु आज 100% खात्री झाली की पक्षामध्ये न्याय देण्याची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची पात्रता राहिली नाहीये. दादागिरी वाढते राष्ट्रवादीतली, हुकुमशाही वाढते. राष्ट्रवादीमध्ये हुकुमशाही अंमल जास्त चालू झाला ह्या 10 वर्षामध्ये. कारण मोहिते पाटलांनी एकनिष्ठ काम केलेलं आहे राष्ट्रवादीसाठी. 19 वर्ष दादांनी काम केलं, पण दादांना काय फळ मिळालं? रणजितदादांना आज 10 वर्ष झालं बॅकफुटवरती काम करायची वेळ आणली. रणजितदादांनी युवक प्रदेशाध्यक्ष असताना पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. नागपूर चांद्यापासून बांद्यापर्यंत त्यांनी लोक जोडली. लहान कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक माणूस रणजितदादांना ओळखतो, स्पेसिफिक नावाने ओळखतो रणजितदादांना. खतखत आहे, मोठ्या प्रमाणात खतखत आहे ती वरिष्ठ पातळीवरच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये. नेमकं कोणावर नाराज आहे? आदरणीय विजयदादा आणि रणजितदादांनी आजपर्यंत पक्षनिष्ठा काय असते अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलेले. 10 वर्ष सतत अन्याय सहन करून सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील किंवा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षावरची निष्ठा ढळू दिलेली नव्हती. संयम काय असतो आणि निष्ठा काय असते ह्याचं ज्वलंत उदाहरण असेल तर ते मोहिते पाटील कुटुंब असेल. पण वारंवार तुमच्या पक्षनिष्ठेला कुठेही त्यांनी तडा जाऊ दिला नाही. जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त संख्या राष्ट्रवादीची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या असताना सुद्धा तिथं भाजपचा एक जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो. याला छुपी म्हणजे उघड अजित पवारांनी त्यांना पूर्णपणे ताकद दिलेली आहे. एवढा अन्याय सहन करून सुद्धा मोहिते पाटलांनी अक्षरशः संयमाचा स्वसंयम सुटला. काल भाजपमध्ये न्याय मिळेल
100% न्याय मिळो, पण कमीत कमी त्रास तर होणार नाही. जनतेला तरी न्याय मिळेल. जनतेच्या हितासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे जनतेला न्याय निश्चितच हेमंत, भाजप पक्षात न्याय मिळेल अशी भावना जी आहे ती कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग हे देखील जोडले गेलेले आहेत. विनायक, काय सांगाल? तुम्ही शिवनेरीच्या इथे आहात. शिवनेरीवर सध्या काय परिस्थिती आहे? कोण कोण दाखल झालेलं आहे? काय अपडेट द्याल? सध्या वातावरण काय आहे तिथे आणि कार्यक्रम कसा असणार आहे? ऋषाली, आपण जर पाहिलं तर मी शिवनेरी हा गिरीश महाजनांचा बंगला, आपण जर पाहिलं या बंगल्याच्या आतमध्ये जे आहे ते रणजितसिंह मोहिते पाटील आतमध्ये गेलेले आहेत. त्यांची भेट जी आहे ती पहिली भेट गिरीश महाजनांसोबत होणार आहे आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियम या ठिकाणी जे आहे ते त्यांचा पक्षप्रवेश होईल. त्यामुळे आता जे आहे ती या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटील जे आहे ते या ठिकाणी गिरीश महाजनांसोबत बैठक करतात, त्यांची भेट घेतात. कारण खऱ्या अर्थानं सुजय विखे पाटलांनंतर एक मोठा चेहरा जो आहे, तरुण चेहरा जो आहे तो भाजपमध्ये येतोय आणि त्याच अनुषंगानं ही सगळी बैठक होते. दुपारी जो आहे तो हा पक्षप्रवेश होणार आहे. आपण जर पाहिलं तर गिरीश महाजनांच्या बंगल्यावरतीच नेहमीच खलबतं होताना आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी मध्यस्थी जी आहे ते गिरीश महाजन मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे पहिली भेट ही गिरीश महाजनांचीच मानली जाते आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रणजितसिंह मोहिते पाटील गिरीश महाजनांच्या भेटीला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. निश्चितच विनायक, आणि रणजित सिंग यांच्यासोबत नेमके कोण कोण कार्यकर्ते झालेत? कारण ज्या कार्यकर्त्यांची बातचीत झाली त्यानंतर राष्ट्रवादीच्या गटबाजीला कंटाळून हा भाजपमध्ये प्रवेश होते अशीच भावना कार्यकर्त्यांची आहे. काय सांगाल? ऋषाली, बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे कार्यकर्त्यांचे सल्ला जो आहे तो काल त्यांनी संपूर्ण सभा त्यांच्या अकलूजमध्ये घेतली होती आणि त्यानंतर हा सल्ला जो आहे तो घेतला होता. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकूनच हा सगळा निर्णय घेतला असं रणजित पाटलांनी साहजिकच स्पष्ट केलं होतं. आता ही जी आहे ती या ठिकाणी औपचारिक चर्चा जी आहे ती या ठिकाणी होते. त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो खऱ्या अर्थानं वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना सगळ्या लक्षात घेऊन हा पक्षप्रवेश करतोय अशी त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांनी आधीच जाहीर केलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे हा पक्षप्रवेश दुपारी होतोय. मुख्यमंत्री असतील, रावसाहेब दानवे असतील, यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थानं पक्षप्रवेश होते. परंतु आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीला कुठेतरी धोक्याची घंटा असंच म्हणावं लागेल. कारण महाडा एक बालेकिल्ला राष्ट्रवादीचा मानला जायचा किंवा बालेकिल्ला होता, परंतु त्याला खिंडार पाडण्याचं काम जे आहे त्यात भाजपने केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच विनायक, तुमच्याकडून अपडेट जाणून घेणार आहोत. आज तुम्ही आमच्यावर असेच जोडलेले राहा. पण हेमंत, मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा जो कार्यक्रम आहे त्याचं नियोजन नेमकं कसं केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या काय वातावरण आहे, काय भावना आहेत? विशाली, आपण पाहू शकता हा गरवारे क्लब हाऊस आहे. ज्या पद्धतीने हॉल आहे तिथे कशा पद्धतीने कार्यकर्ते माडा आणि सोलापूर भागामधून आलेले आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होते आहे आणि इकडे जो बॅकड्रॉपला जो होर्डिंग लावलेला आहे तिथे मुख्यमंत्री आहेत, नंतर अमित शहा आहेत, नितीन गडकरी आहेत, रावसाहेब दानवे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा बॅकड्रॉपला ज्या पद्धतीने बॅनर लावलेला आहे. त्यामुळे कशा पद्धतीने हे शक्ती प्रदर्शनामध्ये आपली ताकद दाखवण्याच्या दृष्टिकोनातून रणजितसिंह पाटील असू दे किंवा विजयसिंह मोहिते पाटीलांचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि ही संपूर्ण सहकार चळवळीचे हे महत्वाचे कार्यकर्ते आहेत. गेली 15 वर्ष कुठेतरी नाराज होते रणजित पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांना न्याय मिळत होते आणि त्यामुळे सहकार क्षेत्रातलं जी काही कामं होती ती कुठेतरी खोळंबलेली होती आणि ह्याच विकासाच्या मुद्द्यावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण पक्षामध्ये ज्या पद्धतीचे न्याय मिळत नाही त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करतो अशा पद्धतीची भावना आज खदखद ही कार्यकर्त्यांनी व्यक्त करताना मांडलेली आहे. त्यामुळे ही संपूर्ण ताकद पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी भाजपचं शक्ती प्रदर्शन आणि बळ देणारी आहे असं वाटायला लागलेलं आहे. निश्चितच हेमंत, खरं तर सुजय विखेंनंतर हा एक तरुण चेहरा भाजपमध्ये प्रवेश करतो आणि काय अपेक्षा आहेत कार्यकर्त्यांच्या, काय भाजप पक्षाकडून अपेक्षा आहेत या प्रवेशानंतर? नेमका काय अपेक्षा आहेत भाजपकडे? भाजपमध्ये प्रवेश घेण्याबाबतचा मुख्य हेतू जो आहे कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा जो योजना राबवायची आहे. मुख्य ही 6 तालुक्याची 6 जिल्ह्याची 31 तालुक्याची ही योजना आहे आणि पूर्णपणे हा दुष्काळग्रस्त आणि ग्रासलेला पाण्याअभावी शेतकरी आणि तरुण वर्ग हा स्थलांतर होतोय. दुसरीकडे वनवन भटकतोय, नोकरी मिळत नाहीये. त्यामुळे हा मुख्य उद्देशाने आणि ह्या योजनेला
आदरणीय विजयदादा आणि रणजितदादांनी खरोखर प्रयत्न केलेले आहे, कठोर धावपळ केलेली आहे या 5 वर्षामध्ये. तर त्यांचा मुख्य उद्देश हाच आहे की शेतकऱ्याला पूर्णपणे पाणी उपलब्ध झाले पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे आणि पूर्णपणे शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. कारण ज्यावेळेस दादा मंत्रिमंडळात होते त्यावेळेस शेतकरी खरंच सुखी होता. त्यांचा विकास हा शाश्वत आहे आणि ते करत असलेल्या विकासावर पूर्णपणे जनतेचा विश्वास आहे. जनता त्यांच्या शब्दाला आणि त्यांच्या विचाराला नेहमी साथ देते. पण भाजप त्या पद्धतीने न्याय देईल असं वाटतंय? 100% न्याय देईल. आमचे नेते आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा जो प्रकल्प योजना राबवलेली आहे ते फक्त गोरगरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्हाला 100% विश्वास आहे की बीजेपी सरकारकडून आम्हाला 100% अपेक्षा पूर्ण होतील. युवा म्हणून युवाची ताकद किती आहे? युवाची ताकद ही माढ्यामध्ये सर्वात जास्त दिसून येणार आहे. कारण भाजप हा युवा शक्तीचाच पक्ष आहे. कारण भाजपमध्ये भाजपची योजना आहे नद्याजोड प्रकल्प. त्या नद्याजोड प्रकल्पामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना 2004ला जी आखलेली आहे ती योजना भाजप यांची नद्याजोड प्रकल्प ही पूर्ण होण्याकरता हा प्रवेश शेतकऱ्याच्या हितासाठी म्हणून घेतलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटलांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा हाती घेतला होता. नंतरच्या काळात विजयसिंह मोहिते पाटलांचं खातं बदललं गेलं. त्यामुळे हा प्रकल्पाला खुद्द शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्यांनी या प्रकल्पाला विरोध केला. जर का हा प्रकल्प झाला असता तर राष्ट्रवादीत विजयसिंह मोहिते पाटलांची ताकद आणखी वाढली असती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार त्यांना एक कॉम्पिटिटर म्हणून होऊ शकत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना कुठेतरी ही सल आहे ती म्हणजे राष्ट्रवादीमध्ये कामाची कदर जी आहे ती केली गेली नाहीये. आमच्यावर असे जोडलेले राहा विनायक गिरीश महाजन यांच्या बंगल्याबाहेर म्हणजेच शिवनेरी बाहेर आहेत. काय सांगाल, साधारण किती वेळ ही चर्चा चालेल आणि त्यानंतर गरवारे क्लबकडे किती वेळात पोहोचले जातील रणजित सिंग? ऋषाली बरोबर आहे. काही वेळातच जेव्हा आपण जर पाहिलं तर रणजितसिंह मोहिते पाटील जे आहे ते गिरीश महाजनांच्या भेटीला आतमध्ये गेलेले आहेत. यानंतर जर आपण पाहिलं तर वर्षा बंगला जो आहे मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी हे जाऊ शकतात आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियम ज्या ठिकाणी हा संपूर्ण पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे त्या ठिकाणी जातील. साहजिकच आपण जर पाहिलं तर हा एक महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश आजचा सुद्धा भाजपमधला मानला जातोय. कारण बारामती शरद पवारांचा गड मानला जायचा या गडामधलाच एक तरुण चेहरा जो आहे तो भाजपने या ठिकाणी हिरलेला आहे. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण प्रवेश असंच म्हणावं लागेल. काही वेळातच जे आहे ते या ठिकाणावरून रणजितसिंह मोहिते पाटील जे गिरीश महाजनांसोबत जे आहे ते बाहेर निघतील. परंतु सध्या जे आहे ती या ठिकाणी औपचारिक चर्चा जी आहे ते दोघांमध्ये होताना पाहायला मिळते. त्यामुळे आता जे आहे हा पक्षप्रवेश कशा पद्धतीने होतो त्यावरती मुख्यमंत्री सुद्धा काय बोलतात. कारण पवारांचा बालेकिल्ला आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला जो आहे तो खिंडार साहजिकच पडलेला आहे. राष्ट्रवादीला खिंडार जो आहे तो पडलेला आहे. त्यामुळे नेमकं त्या पक्षप्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्री सुद्धा काय बोलतात हे पाहावं लागेल. ऋषाली, निश्चितच विनायक, खरं तर राष्ट्रवादीला मोठा खिंडार हे पडलेला आहेच. पण सध्या रणजित सिंग मोहिते पाटील यांच्यासोबत कोण कोण महत्वाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यानंतर ते वर्षावर जाणार आहेत असं तुम्ही सांगितलंय. ऋषाली, सध्या जर आपण पाहिलं तर रणजितसिंह मोहिते पाटील आणि गिरीश महाजन जे आहेत ते दोघे जणच औपचारिक बैठक जी आहे ती करतायत, औपचारिक चर्चा जी आहे ती करतायत. त्यांच्यासोबत जास्त कार्यकर्ते कोणी नाही आहेत. दोघांमध्येच ही चर्चा होताना पाहायला मिळते आणि यानंतर जे आहे ते पुढे ते दोघे निघणार आहेत. त्यामुळे गिरीश महाजन आणि रणजितसिंह मोहिते पाटील एका बंद खोलीत आड जी आहे ती चर्चा होते. औपचारिक जी चर्चा आहे ती होते. कारण साहजिकच पक्षप्रवेश जो आहे तो होण्याचा डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळे एक औपचारिक चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते. औपचारिक चर्चा होते आणि यावेळेचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. हेमंत, मला तुम्हाला विचारायचं आहे की शक्यता वर्तवली जाते की आता शिवनेरीवरून वर्षावर म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तिथे पोहोचायला थोडा उशीर होऊ शकतो. काय सांगाल याविषयी?
विशाली, मुख्यमंत्र्यांबरोबरची चर्चा महत्वाची आहे, कारण गिरीश महाजन ज्या टर्म कंडिशन ज्या काही रणजित पाटलांच्या आहेत, विजयसिंह मोहिते पाटलांच्या आहेत, ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यानंतरची जी चर्चा आहे ती महत्वाची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हा पक्षप्रवेश आहे तो इथेच गरवारेच्या क्लब हाऊसमध्ये होणार आहे आणि ही संपूर्ण जी काही त्यांची मागणी आहे, कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत. कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून विजयसिंह मोहिते पाटलांचा आणि रणजित पाटलांचा हा निर्णय होतोय आणि रणजित पाटील आज पक्षप्रवेश करतायत आणि या दृष्टिकोनातून ही संपूर्ण ताकद लावण्याच्या दृष्टिकोनातून आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचं शक्ती प्रदर्शन आणि भाजपचं बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर रावसाहेब दानवे आणि त्याचबरोबर अमित शहा यांनी कशा पद्धतीचा जो राजकीय दबाव बनवलेला आहे आणि त्या दबावातलं आता कशा पद्धतीने खिंडार पाडण्याचं काम जे राष्ट्रवादीला झालेलं आहे ते संपूर्णपणे ही सुरुवात आहे आणि याच्यानंतर अजून धक्के पडतील अशा पद्धतीचं भाजपचे नेते मंडळी सांगतायत. त्यामुळे संपूर्ण आता जी राजकीय लढाई आहे ती भाजपने सुरू केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाजप कशा पद्धतीचे नवीन तरुण होतकरू चेहरे जे आपल्या पक्षासाठी आणि पक्षाची इमेज बनवण्यासाठी कशी आपली ताकद लावता येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. निश्चितच हेमंत, खरं तर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारा चेहरा म्हणून हा भाजप प्रवेश आहे. तर याविषयी काय सांगाल? कार्यकर्त्यांना काय वाटतंय की आता तरी या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जातील का? शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात आपण मगासपासून बोलतोय. नेमका शेतकऱ्यांच्या समस्या आज सध्याच्या काय आहेत आणि कशा पद्धतीने शेतकरी विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजित पाटलांबरोबर आहे? पूर्णपणे माढा मतदारसंघातला पूर्णपणे शेतकरी हा मोहिते पाटील परिवाराला जोडला गेलेला आहे. माढा मोहिते पाटील परिवारामध्ये कोणतीही घटना, कुठलीही शेतकऱ्याला अडचण असली तर ती सांगण्याचं काम हे मोहिते पाटील परिवारापर्यंत जात असतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी ह्या मोहिते पाटील परिवाराकडून सोडवल्या जातात. काही तक्रारी आहेत की साखर कारखान्यांचा अद्यापही जो प्रश्न आहे त्या सोडवण्यामध्ये रणजित पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील अपयशी ठरले. ते आजही कारखानदार शेतकरी आहेत ते कोर्टात आपल्या लढाईसाठी लढताना दिसत आहेत. नाही, असं काही म्हणता येणार नाही, कारण का शेतकऱ्यांना आमच्या तालुक्यामध्ये सहकर्मशी साखर कारखान्याचा सगळ्यापेक्षा उच्चांकी दर दिला जातो आणि दुसरा विषय असा आहे की दुष्काळी परिस्थितीमुळे थोडासा कारखान्याला आमच्या परिणाम झालेला आहे, बाकी दुसरा कुठला विषय नाही. विशाली, निश्चितच धन्यवाद हेमंत आणि विनायक दोघांनाही. तुमच्याकडून अपडेट्स आम्ही वेळोवेळी घेतच राहणार, पण तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी. ज्या गरवारे हाऊस क्लब मध्ये रणजित सिंग मोहिते पाटलांचा पक्ष प्रवेश होतोय ते गरवारे क्लब हाऊस शरद पवारांची सत्ता असलेल्या MC अंतर्गत येते आणि त्या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे. शरद पवार आपलं स्वागत करतायत आणि गंमत बघा, पवारांच्या पक्षातल्या दिग्गजांचा मुलगाच त्यांचा पक्ष सोडून याच ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतोय. रणजित सिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पर्यायानं शरद पवारांना मोठा धक्का. गरवारेला प्रवेश होतोय. मात्र गरवारेला ज्या हॉलमध्ये हा प्रवेश होणार आहे त्या हॉलच्या बाहेर गरवारे क्लब हाऊस ऑनरेबल प्रेसिडेंट शरद पवार वेलकम्स यू ऑल गेस्ट अशा पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का असताना शरद पवार जे आहेत ते इकडे पक्षप्रवेश होतोय भाजपाच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा आणि विरोधाभास बघायला मिळतो इथे. अर्थात गरवारे असो किंवा वानखेडे असो, MC असो, इकडे पूर्णपणे जे आहे ते शरद पवारांचं वर्चस्व आहे. त्यामुळे तिकडे जो बोर्ड लावलेला आहे तो येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणारा. अर्थात याच्यामधून जो विरोधाभास आहे तो स्पष्ट दिसतो. कॅमेरा पर्सन शाहीनसोबत पंकज दळवी, TV9 मराठी, मुंबई. आपण आजपर्यंत अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या असेल. ही राजकीय घडामोड केवळ एका पक्षाची नाही आहे, एका प्रवेशाची नाही आहे, तर एका जिल्ह्याच्या राजकारणाची आहे आणि जिल्ह्याच्या राजकारणातनं बांधली गेलेली अनेक मतदारांच्या वोट बँकेची, साखर कारखान्याच्या राजकारणाची आहे. कसं पाहता तटस्थपणे या सगळ्याकडे? ऋषी, नक्कीच ही जी राजकीय खेळी भाजपने खेळलेली आहे ही मोठ्या पद्धतीने सहकार क्षेत्रामध्ये हा शिरकाव करण्याचा हा भाजपचा प्रयत्न दिसतोय आणि भाजपचा हे धक्का तंत्र भूकंपापेक्षाही मोठं आहे अशा पद्धतीचं काही राजकीय विश्लेषक असू दे किंवा राजकीय कार्यकर्ते असू दे ते म्हणतायत. नेमका भाजपला ज्या पद्धतीने निवड केली ही मोहिते पाटलांनी, का निवड केली? कारण शेवटी भाजप पर्याय आहे. कारण अखेरपर्यंत शरद पवारांनी जी साथ दिली होती ती कुठेतरी जाणीवपूर्वक मोहिते पाटलांनी नाकारली दिसते. तसं काय नाही, आमच्या नेत्यांनी कृष्णा भीमातेरण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना 5,000 कोटीची योजना डिक्लेअर केली, मंजुरी झाली, पण 15 वर्षात 10 रुपये बी त्याच्यावर खर्च दिलेला नाही. त्यामुळं
हे निर्णय आम्हाला घ्यावा लागतोय. राजकारण काय? राजकारण अन्याय. राष्ट्रवादी आम्ही पक्षश्रेष्ठी म्हणजे पक्षाची एकनिष्ठा असताना तुम्ही जर मोहिते पाटलाला जर डावलत असाल तर मग आम्हाला हा पर्याय निवडावा लागला. सहकार क्षेत्रामधला संपूर्ण दबदबा आहे. पवार साहेबांनी त्या पद्धतीने आधार दिला होता, ती संपूर्णपणे ताकद दिली होती. पण पवार साहेबांनाच आज ज्या पद्धतीने टार्गेट करणं चाललंय हे कुठेतरी राजकारणातलं कुठेतरी हा वेगळा डावपेच दिसतो. नाही वेगळा डावपेच काय नाही. पवार साहेबांना स्वतःच्या पुतण्याचं खाजगीकरण कारखाना काढलं, त्यांनी भूत आणलं. उलट पवार साहेबांनी सहकार मोडायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक ठिकाणी अडचणीत आणून सहकारी संस्था, राजकीय पुढारी, खच्चीकरण त्यांच्या फायद्यासाठी पवार साहेबांनी. पण अशी तक्रार रणजित पाटलांबद्दल आहे आणि विजयसिंह मोहिते पाटलांबद्दल की काही साखर कारखान्यातले शेतकरी आहेत ते अद्यापही हायकोर्टामध्ये त्या पद्धतीचे त्यांना न्याय मिळण्यासाठी जो अधिकार, मूलभूत अधिकार मिळण्यासाठी लढत आहेत, त्या पद्धतीचे त्यांना जो मुआवजा होता तो मिळालेला नाही. सगळ्याला मिळालेला आहे. ही खोटा आरोप आहे. मोहिते पाटलांना पै रुपये दिलेत सगळ्या. आम्ही बी शेतकरी, आमचा बी ऊस गेलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.